पालखी सोहळा आजच्या शुभदिनी सकाळी स्वामी महाराजांना मंगल स्नान घालण्यात आलं आणि तदनंतर षोडशोपचार पूजा झाली, गुरुद्राभिषेक झाला, दुपारी महाराजांचा नैवेद्य झाला आणि संध्याकाळची आपण आता सांज सेवा केली आहे सगळ्यांनी. ओम सद्गुरू प्रतिष्ठान बद्दल आज नवीन बरेच भक्त इथे खोपोलीतले आलेले दिसत आहेत. थोडक्यात माहिती सांगू इच्छितो. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं पादुका स्थान प्रथम भाऊ महाराजांनी बोरुली या ठिकाणी 1984 साली स्थापन केले. परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर यांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं व्रत सगुण रूपामध्ये घेतलं होतं. त्या अनुषंगाने परमपूज्य दादा महाराज निंबाळकरांनी तसं सुचवलं आणि स्वामी महाराजांच्या कार्याला त्याची सुरुवात केली की 1978 सालापासून आपल्या घरापासून 11 संजीवनी या ठिकाणी परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर हे वास्तव्याला होते. तुमच्या आमच्यासारखे नोकरी करून स्वामी महाराजांची आणि दत्तात्रयांची भक्ती करत असत. आज मी मुद्दाम आपले 10 मिनिटं घेणार आहे की आपण ज्या वास्तूत बसलो आहोत, ज्यांची सेवा आपण करतो आहोत स्वामी महाराजांची, ते करण्याचं भाग्य किंवा तो लाभ आपल्याला केवळ आणि केवळ परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर यांच्यामुळेच लाभला आहे. आणि जर का आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र वाचलं आणि परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर यांचं चरित्र चिरायू नावाने जे प्रकाशित झालं ते वाचलं, जीवन कार्य, तर आपल्याला बरेचसे साम्य आपल्याला दिसून येईल. फरक फक्त एवढा होता की स्वामी महाराज संन्यासी होते, भाऊ महाराज संसारी होते. आणि आपल्याला जर का त्याच्यातले छानपैकी अभ्यास करायचा असेल, एकदम पोथी वाचायला जमत असेल, तर आजपासूनच आपल्या ग्रुपवरती आपल्या हेमंतदादा करंदीकर हे चिरायू या ग्रंथाचा एक एक भाग, एक एक अध्याय म्हणा, रोज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तो जर का आपण बारकाईने बघितला, त्याच्या आधी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र जे दत्त महाराज कवीश्वराने लिहिलं होतं ते त्यांनी पाठवलं होतं. जवळजवळ 86-88 भागामध्ये त्यांनी पाठवलं. मला आता एक्झॅक्ट भाग आठवत नाही. तर आपल्यापैकी बरेचसे जण त्या ग्रुपमध्ये आहेत. तर आपल्याला एकदम पोथी वाचणं जमत नाही 2-2 तास. तर जर का 5 मिनिटं 7 मिनिटं आपण जर का ते वाचन केलं तर आपल्याला त्यात लक्षात येईल की स्वामी महाराजांचं कार्य आणि भाऊ महाराजांच्या कार्यामध्ये किती साम्य आहे. उदाहरणच जर द्यायचं झालं तर परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर हे नोकरी चाकरी करून आपला व्यवसाय करून गिरगावात राहत होते आणि दादा महाराजांनी सांगितल्यानंतर स्वामी महाराजांच्या सेवेला लागले. त्याच्या आधीपासून त्याची गायत्रीची उपासना होती, गायत्री पुरस्करण त्यांनी केलं होतं. नाना तऱ्हेच्या या साधना त्यांच्या हातून झाल्या होत्या. आणि स्वामी महाराजांचं जर का चरित्र आपण पाहिलं तर ज्यावेळेला स्वामी महाराजांनी संन्यास दीक्षा घ्यायच्या आधी त्यांना शास्त्री बुवा म्हणत असत. दत्तात्रयांची ती सेवा करायचीच आणि नरसोबाच्या वाडीला नेहमी जायचे. तर वाडीला गेल्यानंतर त्यांनी मनोमन गोविंद स्वामींना आपलं गुरुस्थानी मानलं की हे माझे गुरु. बघा तुम्ही. आणि गोविंद स्वामींनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की मी तुमचे गुरु नाही, तुमचे गुरु साक्षात दत्तात्रय महाराज आहे, म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहे. आता दत्तात्रय स्वामी महाराजांना तर स्वामी महाराजांनी पाहिलं नव्हतं नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना, पण त्यांची साधना आणि सेवा कशी करायची ते सगळं गोविंद स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं. तसं आपल्या भाऊ महाराजांना जेव्हा सांगितलं परमपूज्य दादा महाराजांनी की तुमचे गुरु परमहंस
सरस्वती स्वामी महाराज आहेत, त्याप्रमाणे महाराजांच्या कार्याचा कसा काय प्रचार करता येईल, महाराजांची उपासना कशी करता येईल, महाराजांची साधना कशी करता येईल, या बाबतीत अधिकारी व्यक्ती आपल्याला कोण सांगणार आहे. दादा महाराजांनी ते सुचवून दिलं आपल्याला की हे तुमचे गुरु आहेत म्हणून. जसं गोविंद स्वामींनी सांगितलं की दत्तात्रय तुमचे गुरु आहेत. आणि त्यावेळेला वाडीला असताना महाराजांना जसं गोविंद स्वामींनी सांगून मोकळे झाले, पण तिथे मौनी स्वामी महाराज एक होते, ते मौनात असायचे नाही. पण दत्त उपासना अशी कशी करायची हे सगळं काही त्यांना मौनी महाराजांनी सांगितलं. आणि तेव्हापासून महाराज दत्तात्रयांची उपासना करायला लागले आणि मग फक्त दृष्टांत दिला की आता हे माणगावला जा, तिथेच आम्ही येणार आहोत. भाऊ महाराजांच्या बाबतीत कसं घडलं, दादा महाराजांनी सांगितलं की स्वामी महाराज तुमचे गुरु आहेत, मग आपल्या गुरुची उपासना कशी करायची, साधना कशी करायची, त्यांचं कारण कडक संन्यासी आहे. मग त्या संदर्भाने त्यावेळेला सगुण रूपामध्ये परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांची भेट झाली दादर या ठिकाणी. आणि नाना महाराज तराणेकरांनी बघता क्षणी सांगितलं, करंदीकर या, आम्ही तुमची वाट बघत आहोत. आणि नाना महाराज तराणेकर ही विभूती ज्यांनी सगुण रूपामध्ये स्वामी महाराजांना पाहिलं होतं नुसतं असं नाही, त्यांनी इतके गुरुचरित्र पारायण केलं की त्यांच्या आईने एकदा विचारलं की तू सारखा दत्तगुरु स्वामी महाराज करतो, पाठ मांडून ठेवतोस, एकेरी नावाने म्हणतो आहे, पण ते तुम्हाला दृष्टांत कळावा म्हणून सांगतो. पण त्यावेळेला नाना महाराजांनी सांगितलं, बघ माझे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या पाठावर बसलेले आहेत. आणि त्यांनी तिथे सगुणामध्ये दृष्टांत दिला. आणि ज्यावेळेला नानांची मुंज झाली त्यावेळेला स्वामी महाराज स्वतः तिथे हजर होते. तर एवढी मोठी अधिकारी व्यक्ती परमपूज्य भाऊ महाराजांना भेटल्यानंतर म्हणते की करंदीकर महाराज तुमचीच मी वाट बघत होतो. या पहिल्या भेटीमध्येच हे सगळं झालं. मग आता सेवा उपासना कशी करायची, जसं स्वामींना मौनी महाराजांनी आणि गोविंद महाराजांनी सांगितलं वाडीला, तसं नाना महाराजांनी सांगितलं की असं असं आहे, असं असं आहे. मग भाऊंनी त्यांना गाणगापुरात जाऊन भेटले 83 साली. आणि मग 11 फेब्रुवारी 1984 साली परमपूज्य नाना महाराज तराणेकरांच्या हस्ते बोरुली या ठिकाणी पादुकांची स्थापना झाली. हे सगळं सुरू करून देत असताना वारंवार भाऊंच्या भेटी होत्या नानांशी, की आपण तर महाराजांना पाहिलेलं नाहीये, मग महाराज होते कसे, महाराज दिसायचे कसे. मग या सगळ्या गोष्टी करत असताना नाना महाराजांनी सांगितलं, ज्यावेळेला तो रथ निघाला होता की बाबा हे काय आहे, स्वामी महाराजांचा रथ, तुम्ही रथात नाना महाराज बसले होते, भाऊ आपले पायी चालत होते. नाना महाराजांनी सांगितलं की करंदीकर तुम्ही रथात बसा. आणि थोडा वेळ रथ गेल्यानंतर नाना महाराजांनी सांगितलं, करंदीकर अनुग्रह झाला बरं तुम्हाला स्वामी महाराजांचा. हा अधिकार आपल्या परमपूज्य भाऊ महाराज करंदीकरांचा आहे, होता मी म्हणत नाही. असा काळ जात गेला. त्यानंतर स्थान झालं, आरती सुरू झाली, भक्त यायला लागले 11 गुरुवार. त्यातलं एक खोपोलीतलं दाम्पत्य यायचं, त्यांचं नाव त्यांनी सांगितलं की माझं वारंवार नाव घेऊ नका, पण तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. ते इथून खोपोलीवर बोललेलं यायचे प्रश्न सोडवायला. भाऊंनी सांगितलं की 11 गुरुवार या. मग त्या भक्ताची इतकी ओढ होती की मी खोपोलीला 11 गुरुवार येतो, महाराज तुम्ही खोपोलीला कधी येणार. 1990 साली परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज खोपोली या ठिकाणी विराजमान झाले. आणि त्या भक्ताची कळकळ तळमळ, त्या भक्ताचं नाव म्हणजे इंद्राचा. मग हे कसं घडत गेलं. मग त्यावेळेला काय होतं, 1 महिन्याचं नामस्मरण होतं. इथे काही वस्तू नव्हती. मुंबईतले सगळे भक्त, काही बोरुलीचे इथले, काही खोपोलीचे लोकल 10-12 जण इथे रात्रंदिवस अखंड नामस्मरण करत होते. तर आज मला उपस्थित असलेल्या मुंबईतले जे काही 5-10-15 लोक आले असतील त्यांना, भक्तांना, आणि खोपोलीतल्या, की रक्ताचं पाणी करून भाऊ महाराज करंदीकरांनी स्वामी महाराजांनी इथे विराजमान केलेलं आहे. स्वामी महाराज अतिशय कडक आणि शिस्तप्रिय होते, की जे पटकन कधी कोणाकडे बघणार सुद्धा नव्हते. पण केवळ परमपूज्य भाऊ महाराज करंदीकरांच्या प्रेमाखातर ते इथे विराजमान झाले सूक्ष्म रूपामध्ये, आणि आपल्याकडे दयावंत म्हणून बघत आहे. आता स्वामी महाराजांच्या बाबतीत एकच किस्सा सांगतो
बोरली या ठिकाणी 2011 साली अविभाऊ नगरकर म्हणून गुळवणी महाराजांच्या अनुग्रहित भक्त आले होते, मोठे अधिकारी व्यक्ती होते. त्यांनी जेव्हा चिरायूचा दृष्टांत सांगितला पोथी न वाचता की स्वामी महाराजांचं स्वप्न दृष्टांत महाराजांना भाऊंना झालं, मग त्यांनी सांगितलं की स्वामी महाराज प्रत्यक्ष सोडा, स्वप्नात सुद्धा दिसते इतके सोपे नाही, पण परमपूज्य भाऊ महाराजांची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की स्वामी महाराजांना त्यांच्यावरती इतकं प्रेम आहे की ते त्यांच्यासाठी सगुण रूप धारण करून पुन्हा मूर्ती रूपामध्ये इथे विराजमान झालेले आहे. तसंच भाऊ महाराज 2004 पर्यंत सगुण रूपामध्ये होते, इथे यात्रा होती सगळी, आजही ते निर्गुणामध्ये इथे वावरतात आहे. याची जाण आणि जाणीव म्हणून बोरली या ठिकाणी 2018 साली परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर यांना आपण मूर्ती रूपामध्ये विराजमान केलं. त्याचे अनुभव जे सोमवारच्या आरतीला येतात, त्यातले बरेचसे भक्त आज इथे आलेले आहेत बोरलीहून, त्यांना दृष्टांत हा मिळतो. मग आता त्याची जाण आणि जाणीव ठेवण्यासाठी ही जे खोपोलीची एवढी मोठी प्रशस्त जागा आहे, एवढं मोठं वैभव आहे, तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न जर का केला, मी मागणं मागायला आलोय तुमच्याकडे खोपोलीकरांकडे, खास करून बोरलीतल्या भक्तांनी पण यावं, तर सोमवारी त्याची जाण म्हणून आपण परमपूज्य भाऊ महाराज करंदीकर यांची आरती सुरू करावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. त्याचा तुम्ही विचार करा आणि दत्त जयंतीच्या मुहूर्तानंतर आपण तुम्ही सोमवार येईल, तुम्ही सगळ्यांनी जर का ठरवलं, मी सुद्धा येण्याचा प्रयत्न करीन, मला बऱ्याचशा बाकीच्या तिकडच्या जबाबदाऱ्या असतात, पण इथल्या कोणीतरी 5 भक्तांनी म्हणून सुरू जरी केली ना, तर भाऊ महाराज अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही. कारण भाऊंचे चरण धरल्याशिवाय आपण स्वामी महाराजांपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण ते राजाधिराज आहेत. स्वामी महाराज अतिशय कडक संन्यासी आहेत, पण भाऊंच्या प्रेमाखातर ते आपला विनंती अर्ज नक्कीच स्वीकारतील. म्हणून आपल्या भाऊच्या माध्यमातून आपल्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना आळवूया आणि तुमचे कृपाप्रसाद घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करूया. दैनंदिन जीवनातल्या अडचणी तर ते सोडवतीलच, पण हा जो देह आपल्याला प्राप्त झालाय तुम्हा आम्हाला, जसं जन्माला येताना सुद्धा त्या आई माऊलीला माहिती असतं की सुखकर त्याला आपण हल्लीच्या भाषेत नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे, तसं जाताना सुद्धा नॉर्मल गेला पाहिजे. हो, त्याच्यासाठी ही खरी धडपड आहे. आणि या धडपडीसाठी तुझं माझं, हा याच्याकडे जातो, तो त्याच्याकडे जातो, त्याच्याकडे न लक्ष देता स्वामी महाराजांची आणि भाऊ महाराजांची इतकी आपण भक्ती करूया. आणि त्या भक्तीसाठी माझी तुम्हाला जी जी मदत लागेल त्या मदतीसाठी मी 24 तास माझा फोन चालू असतो. मी कधीही तुमच्याबरोबर मदतीला हात देईन. माझ्या परीने जे शक्य होईल ते तुमच्यासाठी मी फिजिकली सुद्धा अटेंड करीन. इथले भक्त आहेत आमचे, ते रोज इथे येतात. काय त्यांचं नाव चौधरी साहेब, रोज भक्तिभावाने आरती करतात. असा एक गुरुवार दुसऱ्याने ठरवावं की मी पण इथे येत जाईल सोमवारच्या आरतीला, मी संध्याकाळची आरती ही करत जाईन. बोरलीवाल्यांना सुद्धा माझी विनंती आहे सगळ्यांना की आताच गाडीमध्ये येताना बऱ्याच भक्तांनी सांगितलं की मी पण येईल. गेले 4 महिने शशी करंदीकर इथे येतात आहेत. बरंच त्यांच्या परीने त्यांनी इथे व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बरोबरीने ते भूषण ठाकूर पण आहेत आणि आता आमचे पालव काका पण यायला लागले आहेत. आत्ताच मला गाडीमध्ये दत्ता पाटील यांनी पण सांगितलं की महिन्यात एकदा तरी मी जात जाईल. असं आपण जर का प्रत्येकाने भाग घेतला ना तर ते द्यायला बसलेले आहे. फक्त आपली झोळी आपली आपण चांगली शिवून ठेवली पाहिजे. पण आपण जर का गेलोच नाही त्यांच्यापर्यंत तर ते घरी बसून आपल्याला देणार नाही. म्हणून आपले भाऊ खूप प्रॅक्टिकल होते. एक म्हण आहे बघा, गमतीशीर म्हण आहे, माझे आपले गुरु खाजगीत बोलायचे. एक म्हण आहे, असेल माझा हरी देईल खाटल्यावर. तर भाऊ आधी म्हणायचे, आधी खाटलं तर तयार कर, मग हरी देईल तुला. भाऊ खूप प्रॅक्टिकल होते. त्यामुळे त्याने अध्यात्म इतकं सोपं करून ठेवलेलं आहे. अध्यात्म आणि दैनंदिन जीवनाची सांगड भाऊ महाराजांनी इतकी उत्तम प्रकारे घालून दिलेली आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की आजपासून कोणी वाचलं नसेल तर घरी गेल्यावर वाचा. चिरायूचा पहिला अध्याय सुरू झालेला आहे. त्यात तुम्हाला परमपूज्य भाऊ महाराजांचं कार्य, जीवन तुमच्या माझ्यापेक्षा किती खडतर होतं आणि कसे ते आधी राजा, एकेरी नावाने ग्रंथ कळावा म्हणून सांगतो, आधी राजा, राजाचे राजाभाऊ, राजाभाऊचे भाऊ महाराज करंदीकर कसे झाले ते तुम्हाला कळेल. आणि तसं तुमचं आमचं जीवन सुद्धा एक भक्त म्हणून सार्थकी लागो ही आजच्या दिवशी
महाराजांच्या चरणी आणि भाऊंच्या चरणी प्रार्थना करतो. क्षमस्व. धन्यवाद.